नमस्कार, मी सय्यद हारून अली डिजिटल जनजागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सिल्लोड तालुक्यात पेरणीला सुरुवात झालेली आहे. 26 जून 2026 आहे. आज आपण पाहिलं तर 23 जून आणि 25 जूनच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात सिल्लोड तालुक्यात खूप पाणी पडलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात पाणी पडलेलं आहे आणि पेरणीला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बळीराजा खुशी पेरणी करत आहे. आपल्यासोबत आहे सिल्लोड तालुक्यातील शेतकरी. यांचं नाव जाणून घ्या, गाव जाणून घ्या. नमस्कार भैया, आपलं नाव काय आहे? समाधान जाधव भैया, गाव धानोरा. बरं, कसं वाटलं तुम्हाला? पाऊस पडला तर पाऊस पडला तर व्यवस्थित वाटले, आनंद झाला. खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा होती पाऊस पावसाची. यायला पाहिजे होता. पाऊस आला पाहिजे. नदी नाली एक झालं. खूप मुसळधार पाऊस पडला. मुसळधार झाला. बरं, पेरणीला कधीपासून चालू केली? कालपासून चालू आहे. कालपासून. काय काय लावलं भैया पेरणीमध्ये? कपाशी, मक्का, तूर, अच्छा, सोयाबीन. अच्छा. आपल्याकडे अद्रकचं बी प्रमाण जादा आहे. अद्रक बी आहे ना. अद्रक पहिले लावतात, पण हा. पहिले नाही, अद्रक लावायची बाकी आहे अजून. बाकी आहे का हो. लावायची? बरं, कसं वाटतं तुम्हाला यावेळेस? निसर्गावर अवलंबून राहतं निसर्गावर राहते. शेतकऱ्याचं पूर्ण निसर्गावर अवलंबून राहतं. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची जी काढलेली आहे, त्याच्यामध्ये अटी शर्ती दिलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की सरकारनं बिना अटी शर्तीचं 2 ते 2.5 लाखापर्यंत कर्ज माफ करावं? असं शेतकरी याची अडचणीत राहतात, त्याला कर्ज माफ करावं. कर्ज माफ करावं. काऊन की ही जी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असेल दत्ता भरणे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, यांनी जी कर्जमाफी दिलेली आहे अहिल्याबाई होळकर, ही कर्जमाफी हे नाव दिलेलं आहे याला. ते तर त्यामध्ये खूप अटी शर्ती आहे. तर हे शेतकरी असेल, गावगाड्यात गोरगरीब तांडावस्तीवर राहणारे, यांची एवढीच मागणी आहे की यांनी बिना शर्त हे जे 50 अटी दिलेले आहे त्यात शेतकऱ्यांना बसवावं आणि कर्जमाफी करावं. काऊन की शेतकऱ्याचं निसर्गावरच अवलंबून राहतं. आता मिरगमध्ये पाणी पडलं नाही, शेतकरी हवालदिल होता. आता आरदाळा लागला, आरदाळामध्ये हा नक्षत्र खूप चांगला राहिला. सुरुवातीपासूनच पाणी पडला. 2 दिवस सिल्लोड तालुक्यात नदी नाले एक झाले. काही ठिकाणी कमी पाऊस आहे, काही ठिकाणी जास्त पाऊस आहे. तर त्याकरता कर्जमाफी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावी आणि बिना अटी शर्तीची द्यावी, हे गोरगरीब शेतकऱ्याची मांग आहे. तर मी सिल्लोड तालुक्यातून पुन्हा येईल शेतकरीचा मित्र सय्यद हारून अली. जय हिंद.